सातवा. दरवाजा दिसतोय है ना, हम्म. आणि घरातून असं अंधाराकडून उजेडाकडे दिसतंय, म्हणजे कुठंतरी आपल्या लाईफ मध्ये निगेटिव्हिटी आहे आणि निगेटिव्हिटी कडून आपल्याला लाईट कडे जायचं, म्हणजे प्रकाशाकडे जायचंय. आणि आपल्याला ते दरवाजा उघडून तिकडे एक मार्ग दिसतोय जाण्याचा, आणि आपण तो बघतोय की ती आपल्याला एक लाईट दाखवतोय दरवाजाचे उघडले, आणि आपण त्या उघडून तिकडे जाऊन बघणार आहे की याच्या पलीकडे काय, जे आता लाईफ जगतोय त्याच्या पलीकडे वेगळी लाईफ काय ती आपण शिकणार आहोत आज. येस. सातवां दिन नकारात्मकता से बाहर निकलने का जादुई तरीका. कृतज्ञ व्यक्ति सभी परिस्थितियों में कृतज्ञ होता है. बहाउल्लाह बहाई संप्रदाय के फारसी संस्थापक. म्हणजे आता तर आपल्याला सवय लागली कृतज्ञ व्हायची, किंवा आपल्याला कुठली एक आपण हॅबिट करून घेतली की मला धन्यवाद म्हणायचं, थँक्यू म्हणायचंय. मग कुठलीही परिस्थिती येऊ ना, ती परिस्थिती कशी असू द्या, ब्रेकडाऊन असू द्या, अप डाऊन असू द्या, मग भले साधं जेवण मिळालं त्या दिवशी किंवा पाणीच मिळालं, एखाद्या दिवशी काही परिस्थिती असेल, तर मग कृतज्ञ व्यक्ती आहे ना, त्याचा ऍटिट्यूड काय करत असतो तो, की प्रत्येक अशा म्हणजे खूप अशी निगेटिव्हिटी असते त्याच्यातून एक सकारात्मक शोध असतो. जसं आता हे रूम होतं आणि त्यातून तो लाईट त्याला दिसतोय, खूप साऱ्या असू द्या आपल्या आजूबाजूला, पण त्यातून चांगलं काय आपल्याला घेता येईल किंवा चांगलं काय. निगेटिव्ह व्यक्ती काय करतो, सगळं काही त्याला सगळं वातावरण छान त्याच्यामध्ये पण तो हे काढायला चूक काढायला पाहतो. मग आपल्याला कृतज्ञ व्यक्तीसारखं प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला ग्रेटफुल व्हायला शिकायचंय. येस. चाहे संबंधों की उलझन हो, आर्थिक दबाव हो, स्वास्थ्य की गड़बड़ी हो या नौकरी की समस्याएं हो, लंबे समय तक कृतज्ञता की कमी के कारण नकारात्मक परिस्थितियां उत्पन्न हो जाती है. यदि हम अपने जीवन की हर चीज के लिए कृतज्ञ नहीं है, तो समझ लीजिए कि अनजाने में ही सही हम उन चीजों को नजरअंदाज कर रहे हैं. चीजों को नजरअंदाज करना नकारात्मकता का एक प्रमुख कारण है, क्योंकि जब हम चीजों को नजरअंदाज करते हैं तो हम बदले में धन्यवाद नहीं दे रहे हैं और इसके फलस्वरूप अपने जीवन में जादू को सक्रिय होने से रोक रहे हैं. जिस तरह दूसरों को धन्यवाद देने से हमारे जीवन में हमेशा जादू बढ़ता है, उसी तरह चीजों को नजरअंदाज करने से हमारे जीवन में जादू कम होता है. आता एक गोष्ट समजून घ्या, जसं आता आपलं एक काय आहे, ग्रॅटिट्यूड द्यायची. दुसरं काय आतापर्यंत आपण देत नव्हतो किंवा निगेटिव्हिटी देतो, एक तर पॉझिटिव्ह द्यायची किंवा निगेटिव्ह. पण तिसरं काय मधला काय मार्ग आहे माहिती का, मधली काय गोष्ट आहे की ते आपण इग्नोर करतो. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करतो. तर कधी एखाद्याने फील केलंय की आपल्याला इग्नोर केल्यावर इग्नोरची पॉवर काय आहे, इग्नोर नेमकं काय, आपल्याला काय वाटतं की जाऊ द्या, आपण ते ती गोष्ट आहे किंवा ती व्यक्ती आहे त्याला चांगलंही म्हणायचं वाईटही म्हणायचं, आपण इग्नोर करू. पण इग्नोर करणं म्हणजे ती पण एक निगेटिव्हिटीच आहे. म्हणजे आपण आपल्याला काही गोष्टी आपल्याकडे आहेत तर आपण त्या असून नसल्यासारखं किंवा त्याच्याकडे असं आहे म्हणून काय, आपण आधी जसं बघितलं आधीच्या टॉपिक मध्ये की आपल्याला धन्यवाद द्यायचे आणि न देता आपण इतके दिवस त्याला टेकन फॉर ग्रँटेड. मधली जी गोष्ट करतो आपण इग्नोर करतो, त्याला पॉझिटिव्ह बोलत नाही, निगेटिव्ह पण बोलत नाही, त्याच्याशी संवादच साधत नाही किंवा ती गोष्ट तशीच पडलेली आहे. तर इग्नोर करण्यामागे त्याचं काय कारण आहे आपण आजच्या टॉपिक मध्ये शिकणार. आणि इग्नोर म्हणजे ती पण एक निगेटिव्हिटीच आहे. येस. जब आपका स्वास्थ्य अच्छा होता है, तब क्या आप उसके लिए कृतज्ञ होते हैं या फिर आप उस पर केवल तभी गौर करते हैं जब शरीर बीमार हो जाता है या इसमें कहीं चोट लग जाती है? क्या आप हर दिन अपनी नौकरी के लिए कृतज्ञ होते हैं या फिर उसे सिर्फ तभी महत्व देते हैं जब आप सुनते हैं कि छाटनी होने वाली है? क्या आप हर माह मिलने वाले वेतन या तनख्वाह के लिए हर बार कृतज्ञ होते हैं या फिर उसे नजरअंदाज कर देते हैं? जब हर संबंध सुचारू ढंग से चलता है, तब क्या आप परिजनों के लिए कृतज्ञ होते हैं या फिर आप उनके बारे में दूसरों से तभी बातचीत करते हैं जब संबंधों में समस्याएं आ जाती है? जब आपकी कार अच्छी चल रही होती है, तब क्या आप उसके लिए कृतज्ञ होते हैं या फिर आप उसके बारे में केवल तभी सोचते हैं जब वह खराब हो जाती है? आता इथं इथं जर आपण विचार केला, जसं हेल्थचा टॉपिक बघितला आपण, कृतज्ञता करायची किंवा आपण कंप्लेंट करतोय, पण हा तिसरा जो भाग आहे ना, की आपण हे जाणून बुजून नाही करत आहे आपण, किंवा आपल्या लाईफ मध्ये हे प्रॉब्लेम यावा किंवा आपण नाही का असं एकदम आपलं काही म्हणजे त्याच्यात उद्देश पण नाही की जाणून बुजून करतोय ही गोष्ट. पण काही गोष्टी ना आपल्याकडनं कळत न कळत हे झालेलं आहे, म्हणजे इग्नोर झालेलं आहे.
इग्नोर म्हणजे काय, की आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही, त्या गोष्टीवर आपण प्रेम केलेलं नाही, त्या गोष्टीला आपण हेल केलेलं नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरात तुमच्याकडे 4-5 घड्याळी पडलेल्या आहे किंवा काहीतरी अशा वस्तू पडलेल्या आहेत, त्याला तुम्ही बघतही नाही, थँक्यू म्हणत नाही आणि त्याला काही वाईटही म्हणत नाही, चांगलंही म्हणत नाही आणि वाईटही म्हणत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यात आपण इग्नोर इग्नोर केलेलं आहे. आणि अशा गोष्टी असतात, जसं कारचं एक्झाम्पल दिलं, बॉडीचं एक्झाम्पल दिलं, तर आपण काय कंप्लेंटही करत नाही, कंप्लेंट मोडमध्ये पण नाही आपण, आणि आपण चांगल्या मोडमध्ये पण नाही, की फक्त आपलं त्याच्यावर लक्षच नाही केंद्रित, आपलं आपल्या याच्यामध्ये चालू आहे किंवा आपलं आपलं डेली रुटीन मध्ये चालू आहे. मग आपण काय करतो, की जेव्हा जिथं प्रॉब्लेम आलं आणि तिथं पटकन लक्ष जातं नाही का आपलं, मग आपण काहीतरी चॅलेंज झाले, जसं आता आपल्याला एखादं दुःख आलं, तेव्हा लोक मंदिरात जायला चालू करतात, देवाच्या ठिकाणी चालू करतात, किंवा जेव्हा काही ती सिच्युएशन आली ना, तेव्हा आपण तिथं शोधायला गडबड करतो. हेअर फॉल व्हायला लागला की शोधाशोध चालू करतो, की आता काय लावू, काय हे करू. सेम अशी गोष्ट होती, की आपण त्याला इग्नोर करतात त्या गोष्टीला इतके दिवस. क्या आप हर दिन जीवित रहने के लिए कृतज्ञ होते हैं या फिर आप अपने जीवन को नजरअंदाज कर देते हैं? आता आपण जिवंत आहे, त्याला आपण काय ग्रेटफुल होत होतो का? आपल्याला माहिती आहे का? आणि व्हायचंय ते पण माहित नाही ना, आपण चांगलंय म्हटलं नाही वाजत. आपण फक्त काय, की त्याला नजरअंदाज करतो. आहे ते चालू आहे, सगळ्यांच्या बाबतीत चालू आहे. सगळे जगताय, उठताय, म्हणजे आपण खातोय, पितोय असं नाही का? ते आपल्याला त्याच्यावर आपलं लक्षच नाही गेलं कधी. अशा पण गोष्टी आपल्यासोबत झालेल्या आहे आणि म्हणून त्या त्या क्षेत्रामध्ये, त्या त्या याच्यामध्ये ना, आपण स्वतः ते एक प्रकारचा अंधकार ओढून घेतलेला आहे किंवा तिथं निगेटिव्हिटी आता सध्या आपण आलेली किंवा फेस केलेली याच्या अगोदर, तर आपल्याला ते कळत नकळत त्या गोष्टी आपल्याकडनं झालेल्या, आपल्याला म्हणजे त्याचं नॉलेजच नव्हतं आणि कळतच नव्हतं असं आपण समजूया. चीजों को मामूली समझने का परिणाम होता है शिकायत, नकारात्मक विचार और शब्द। इसलिए जब आप शिकायत करते हैं, तो आकर्षण का नियम आपके जीवन में और अधिक चीजें ले आता है, जिनके बारे में आप शिकायत कर सके। मग आता आपल्याला हे तर आपण शिकलोय. आपण जेव्हा कंप्लेंट करतो, कंप्लेंट काय आहे? एक कंप्लेंट काय आहे? नकारात्मक निगेटिव्हिटी आहे. आणि एक कंप्लेंट काय करते? ती बाकीच्या गोष्टींमध्ये पण बिघाड करते. मग हा आकर्षणाचा नियम काय आहे? लाइक अट्रॅक्ट लाइक. मग जेव्हा आपण करायला लागतो, की माझ्याकडे कमतरता आहे, कमी विषय आहे, तर कमी आहे ही काही गरिबी आहे. आणि आपण बघितलं कालच्या परवाच्या याच्यामध्ये, की जर तुम्ही ग्रॅटिट्यूड करताय, कृतज्ञ राहता, तर ती एक संपन्नता आहे. हे आपण शिकलो. मग आपल्याला एवढं कळालं, की आपल्याला कंप्लेंट नाही करायची. आपण ती गोष्ट कमी करत, नकारात्मक विचार, कंप्लेंट म्हणजे कुठेतरी आपल्या आयुष्यात आपण त्या त्या क्षेत्रामध्ये एक प्रकारचा अंधकार तयार करत गेलेले. येस. यदि आप मौसम, ट्रैफिक, अपने बॉस, जीवन साथी, परिवार, मित्र, अजनबी, कतार में इंतजार करने वाले, बिलों, अर्थव्यवस्था, किसी चीज की कीमत या किसी कंपनी के सेवा के बारे में शिकायत कर रहे हैं, तो इसका अर्थ है कि आप कृतज्ञ नहीं हो रहे हैं तथा हर शिकायत के साथ अपने सपनों के जीवन को दूर धकेल रहे हैं। आता हे होतं कसं ना, ह्याच्यामध्ये ना आपल्याला काही असं खूप असं पाप करायचं किंवा असं खूप स्वार्थीपण आहे किंवा नकळत ह्या गोष्टी होतात बघा, आपल्या आजूबाजूला व्हायला पाहिजे. आपण नाही का, एखाद दिवशी पाऊसच चालला, तर काय आज पाऊसच चालू आहे म्हणजे बोलता बोलता कोणाशी बोलून जातो, त्यावेळेस आपण ती फ्रिक्वेन्सी पण तशी आपल्या याच्यामध्ये आणत असतो, आपले व्हायब्रेशन पण त्यावेळेस चेंज होतात. ऊनच किती कडक पडलंय ग, आहे ना? किंवा किती मोठी लाईन आहे, मला तिथं मिळालंच नाही, काय ती गरमी, काय ती सर्दी, काय म्हणजे विनाकारण आपण नाही का, खूप थंडी आहे, खूप थंडी, कोणाचा फोन जरी आला तर आपण दोनदा तीनदा ती गोष्ट म्हणतो. म्हणजे आपल्याला नाही माहिती ही कंप्लेंट आहे किंवा आपण नाही ठरवलं की ही कंप्लेंट आहे आणि आपण काय असं जाणून बुजून पण करत नाही. नाही, नॉर्मल लोक बोलताय म्हणून आपण बोलतो. मग आता हे राजकारण असं आहे, काँग्रेस सरकार असं आहे, हे हे असं होतं किंवा आपल्याला एखादी गोष्ट खायची नाहीये. एखादा व्यक्ती नॉनव्हेज खातोय, आपल्याला नाही खायचंय, ते आपण ते असं नाही करायला पाहिजे, प्राण्यांना नाही मारायला पाहिजे, हे नाही करायला, आपल्याला नाही पाहिजे ती गोष्ट, तर आपण आपलं ओपिनियन तिथं देत असतो. पण तिथं ती गोष्ट गरज नसती ते सांगायची. किंवा मग आपण काय करतो, हे आपण म्हणजे रॅन्डमली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डेलीच्या याच्यामध्ये करत असतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग तिथं बोलता बोलता एखाद्या पार्टीमध्ये गेलं, हा कसलं आहे ना वातावरण हिचं, कसं म्हणजे बोलता बोलता खूप गोष्टी याच्यामध्ये आल्या ह्या पॅराग्राफमध्ये. जर तुम्ही बघितलं, बिल किती आलं, लाईट बिल किती आलं, नाही का, आपलं भारताची अर्थव्यवस्था अशी अशी खूप गोष्टी आपण विनाकारण बोलत असतो. येस. जब आप कृतज्ञ होते हैं, अब आप समझ चुके हैं कि शिकायत करने, नकारात्मक विचार सोचने या नकारात्मक शब्द बोलने और चीजों को नजरअंदाज करने से आपके जीवन में अच्छी चीजों का प्रवाह रुक जाता है। अब आप समझ चुके हैं कि जब आप कोई चीज बहुत गलत होती है, तो इसका अर्थ है कि आप अनजाने में पर्याप्त कृतज्ञ नहीं हुए।
म्हणजे आता आपला बघा, एखादा नवरा बायको आहे, बायको रोज स्वयंपाक बनवते, ती जेवण करते, ते खातो, म्हणजे त्यांना ते एवढं माहिती की त्याला तिचं कामच ते आहे आणि करायचं आहे. मग रोज वेगवेगळं जेवण मिळतंय, चांगलं खायला प्यायला मिळतं, त्याच्याबद्दल आपण आहे ना असा विचारच करत नाही की आपल्याला ते त्याच्याबद्दल कृतज्ञता. आपण काय करतात, लोक काय करतात, टीव्ही लावतात, मोबाईल लावतात, ते खातात. ते खाण्याचं काम आहे, आपलं पोट भरायचं, जेवायचं, ती तिचं काम करते, जेवण स्वयंपाक बनवायचं. मग याच्यामध्ये आपण त्या जेवणाला चांगलं म्हटलेलं नाही आणि वाईटही म्हटलेलं नाही, थँक्यू म्हटलेलं नाही आणि कंप्लेंट पण केली नाही. बरोबर आहे ना? म्हणजे आपण काय केलं, तिथं इग्नोर मध्ये ती गोष्ट चालू की हा एक फ्लो मध्ये चालू की याला मला हे करायचंच आहे, त्या व्यक्तीचं ते कामच आहे, आपण असं गृहीत धरलंय बऱ्याचशा गोष्टी. तेच पुढे जसं टॉपिक जाईल ना तुमच्या लक्षात येईल. जब आप कृतज्ञ होते हैं तो नकारात्मक होना असंभव होता है। जब आप कृतज्ञ होते हैं तो आलोचना करना और दोष मढ़ना असंभव होता है। जब आप कृतज्ञ होते हैं तो दुखी महसूस करना या कोई भी नकारात्मक भावना रखना भी असंभव होता है। और सबसे अच्छी खबर यह है कि यदि इस वक्त आपके जीवन में कोई नकारात्मक स्थिति है तो कृतज्ञता के जरिए उसका कायाकल्प करने में लंबा समय नहीं लगेगा। नकारात्मक परिस्थितियां धुएं के साथ गायब हो जाएगी जादू की तरह। आता आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं ना की मी तर काही कोणाचं वाईट नाही केलं, मी तर काही असे पाप नाही केले, मी तर असं कोणाच्या फंद्यात पडतच नाही. ते आपण नाही का ऐकतो की मला काही कोणाशी घेणं देणं नाही, माझं माझं चालू आहे, असं आपलं एक ऍटिट्यूड असतं. पण त्यावेळेला असं आपल्याला तरी पण असं वाटतं की माझ्यासोबत असं का आहे, की माझ्यासोबत हे चॅलेंजेस का आले, माझ्यासोबत मला हे चॅलेंजेस का आले, किंवा हा प्रॉब्लेम माझ्यासोबत का येतो. मग आता ह्या सगळ्यांच्या भावना, हे सगळे जर आपल्याला चॅलेंजेस फेस करायची स्थिती जर बदलायची असेल ना, तर ह्या याच्यातून जास्त वेळ आपल्याला लागत नाही बाहेर पडायला. आणि कशा त्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या जादूसारख्या गायब होऊ शकतात ह्या स्वतःच्या हिलिंगनी. म्हणजे आपण आपल्या सोलवर काम करतोय, माइंडवर काम करतोय आणि मग बॉडीवर काम करतोय. येस, नेक्स्ट. पहली चीज, आपको नकारात्मक स्थिति में भी कृतज्ञ होने की चीजें तलाशनी होगी। चाहे इसमें आपको कितनी भी मुश्किलें आए, परिस्थितियां चाहे कितनी ही खराब हो, आप हमेशा कृतज्ञ होने के लिए कोई ना कोई चीज खोज सकते हैं। खास तौर पर तब जब आप यह बात जानते हो कि आपकी कृतज्ञता हर नकारात्मक परिस्थिति को जादू से बदल देगी। वॉल्ट डिज्नी जीवन के सच्चे जादू के बारे में जानते थे और उन्होंने अपनी फिल्म पॉलियाना में हमें दिखाया है कि यह कैसे किया जा सकता है। सगळ्यात पहिले ही बुक शिकवती. बुक काय शिकवती किंवा प्रत्येक लेसन काय शिकवतो आपल्याला, की आपल्याला एक ग्रेटफुल व्हायचंय. मग परिस्थिती किती पण खराब असू द्या, सध्याची परिस्थिती जी काही आहे त्या परिस्थितीला आपल्याला पलटायचं असेल, बदलायचं असेल, तर आपल्याला तुरंत आपली फ्रिक्वेन्सी चेंज करावी लागते. आपले थॉट पटकन चेंज होता का? मी जर विचारलं तुम्हाला आता सध्या तुमचे पटकन थॉट चेंज करायचे, तर नाही, तुमचे थॉट पटकन चेंज नाही होणार. पण मी तुम्हाला जर एखाद्या फिलिंग मध्ये टाकलं, एखादं गाणं छान लावलं किंवा आपण एखादा डान्स केला, एखादी चांगली आठवण करून दिली, तुम्हाला जर त्या फिलिंग मध्ये टाकलं, तुमचे व्हायब्रेशन चेंज केले की आपोआप थॉट चेंज व्हायला लागतात. मग हे वर्ल्ड डिझनीचे जे होते त्यांना हे माहित होतं की ह्या याच्यामध्ये जादू आणायची ग्रॅज्युएट, आणि ह्या फिल्म मध्ये त्यांनी एक गेम केला होता किंवा त्या लोकांना त्याच्यातून शिकवलं होतं की एक ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड वेगळ्या पद्धतीने कसा करायचा. तो पुढच्या पॅरेग्राफ मध्ये वाचूया आपण. येस. डिज्नी की 1960 की फिल्म पॉलियाना में द ग्लैड गेम था जिसने बचपन में मुझ पर गहरा असर डाला। मैंने बचपन और किशोरावस्था में इस फिल्म का द ग्लैड गेम बहुत खेला। इस खेल में आप खुश रहने के लिए ज्यादा से ज्यादा चीजों की लगातार तलाश करते हैं, खास तौर पर नकारात्मक स्थिति में। नकारात्मक स्थिति में खुश होने या कृतज्ञ होने वाली चीजें खोजने से यकायक समाधान प्रकट हो जाता है। तर एखादी परिस्थिती येते, आपण किती चांगल्यातला चांगला पॉझिटिव्ह व्यक्ती राहू द्या किंवा कसाही राहू द्या, पण ती सिच्युएशन तेव्हा आली ना, तर आपल्याला पटकन हे सगळं आठवत नाही. मॅजिक किंवा असं थँक्यू म्हणायचं किंवा असं हे सगळं करायचं किंवा बघा तुम्ही ती सिच्युएशन आली की असं मन लागत नाही. किंवा काही पटकन एखादं ब्रेकडाऊन आलं, हेच डोकं दुखतंय, हे दुखतंय, तर असं पटकन आपल्याला ते करायचं हे सगळं माहित असतं. पण कधी कधी एखादा चांगला डॉक्टर पण असेल तर त्याला स्वतःसाठीच तो इलाज करायचा किंवा त्याला माहित नाही. पण आता ही सिच्युएशन आहे, ह्या मूवी मध्ये काय दाखवलं आहे, एक मुलगी असती आणि तिचं नाव असतं पॉलियाना. तर ही पॉलियाना काय करत असते की ती एक तिच्या आईने तिला एक ग्लॅड गेम शिकवला असता. ग्लॅड गेम म्हणजे काय, की आनंदाचा, खुशीचा गेम. स्वतःला खुश करणं. मग स्वतःला खुश कसं करायचंय, रिवॉर्ड कसं द्यायचं, आणि त्या मूवी मधून भरपूर लोक शिकले ना. आता पण हे लोक आहे ना, त्याचं
स्वतः गेम खेळतात फॅमिलीमध्ये इतरांसोबत, तर तुम्ही हा गेम आहे ना तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत खेळून बघा आणि त्यांना एक सांगा असा असा गेम आहे आणि ते करा. फॉर एक्झाम्पल एक सिच्युएशन तुमची कुठली आठवा त्या 2-3 दिवसातली. तुम्हाला जर काही घरात चिडचिड झाली असेल किंवा तुमचं काही हेल्थचं ब्रेकडाऊन असेल किंवा तुमचं कुठेतरी परिस्थितीमध्ये तुम्ही अडकला असाल, एखादं काही काही आपलं छोटं मोठं होतं ना चिडचिड, तर त्यावेळेला किंवा तुम्हाला कोणीतरी काही कंप्लेंट करत असेल त्यावेळेला त्याला ती सिच्युएशन जी आहे ना ती थोडी मोठी करायला लावायची. ना फॉर एक्झाम्पल एखाद्याचा समजा डोकं दुखतंय, आपण असं करूया. मग लॅड गेम मध्ये काय असतं की तुमचं डोकं दुखतंय ना त्याच्यापेक्षा मोठं अजून काय होऊ शकतं तुमच्यासोबत, तर त्याचा विचार करायचा. मग डोकं दुखतंय, बरं मी आता हॉस्पिटलमध्ये तर ऍडमिट नाहीये ना, नाहीतर मला मायग्रेनचं तर नाहीये ना, किंवा आता सध्याच दुखतंय, काल तर चांगलं होतं, उद्या मी परत चांगली होईल, ही सिच्युएशन तर टेम्पररी आहे. मग ह्या ग्लॅड गेम मध्ये कसं असतं की त्याच्यापेक्षा मोठी सिच्युएशन करायची. तुमचे 500 रुपये हरवले, बरं झालं 5,000 रुपये घरातच ठेवले होते ते नाही हरवले. किंवा काही पण तुमची सिच्युएशन जी आहे ना ती एकमेकांसोबत 2 व्यक्ती जर खेळत असेल, 3 व्यक्ती खेळत असेल हा गेम, तर त्यांनी आपली आपली सिच्युएशन सांगायची आणि ते त्यालाच विचारायचं की याच्यापेक्षा अजून काय व्हायचं. मग थँक्यू. जसं आता परवा सांगितलं साधनाताईंनी की आम्ही गाडीवरून पडलो, थोडंसं खरचटलं. मग तिथं काय होऊ शकत होतं, तिथं अजून मोठी सिच्युएशन होऊ शकते. एखादी गाडी त्याच्या पाठीमागून नाही आली किंवा बरं झालं हातपाय नाही मोडला किंवा बरं झालं गाडी म्हणजे पडली नाही. म्हणजे तिथं आहे ना, तिथं त्यावेळेला आहे ना ती सिच्युएशन पिक करायची असते. त्यावेळेस म्हणून मी त्यांना काही बोलले नाही. जसं जसं टॉपिक येतात ना, तसं तसं आपल्याला आपले उत्तर आपणच शोधायचे असतात. मग आपले जसं जसं टॉपिक येतात ना, तसे तसे आपले उत्तर आपल्याला मिळत असतात. मग त्यावेळेला आपण तो विचार आहे की याच्यापेक्षा बरं काही अजून मोठं नाही झालं. बरेच लोक आपण व्हायचे ना, म्हणायचं की बरं झालं जीव वाचला, हे झालं नाही. आपण हे ऐकलेल्या आहेत ह्या गोष्टी. येस, नेक्स्ट. वर्ल्ड. वॉल्ट डिज्नी ने पॉलियाना में कृतज्ञता की जादुई शक्ति दर्शाई थी और हजारों साल पहले गौतम बुद्ध ने भी इस जादू शक्ति के इस्तेमाल का तरीका बताया था जब उन्होंने कहा था, आइए उठे और कृतज्ञ हो, क्योंकि आज यदि हमने बहुत नहीं सीखा तो भी कम से कम कुछ तो सीखा, और यदि हमने कुछ नहीं सीखा तो भी कम से कम बीमार तो नहीं पड़े, और अगर हम बीमार भी पड़ गए तो भी कम से कम हम मरे तो नहीं। इसलिए आइए हम सब कृतज्ञ हो। आता हे बऱ्याच ग्रंथामध्ये शिकवलेलं आहे, लिहिलेलं आहे. वॉल्ट डिझनीमध्ये तेही सांगितलं आणि भरपूर जणांचे तुम्ही जर बघितले ना, त्या ग्लॅड गेम विषयी बऱ्याच जणांचे छान अनुभव पण आहे. आणि आता जे मॅजिक बुकची प्रॅक्टिस करतात ते पण त्यांच्या छोट्या मुलांना वगैरे हा शिकवतात की असं असं त्याचं पेन्सिल हरवली, त्याला काही मॅडमनी रागवलं, तर मग त्याला ती सिच्युएशन की आय एम ग्लॅड हे करायला. आणि भरपूर आता आम्ही लोकांनी मागे केलं होतं मॅजिक बुक ना, तर आम्ही इथे लिहित होतो आय एम ग्लॅड, आय एम ग्लॅड. मग ते लक्षात यायला पाहिजे. मग आता गौतम बुद्ध काय म्हणताय की चला उठा, चला तुम्ही जागे व्हा आणि आपण अ, भले आज खूप काही शिकलो नाही, थोडंफार शिकलो असेल, बरं ठीक आहे आपण थोडंफार पण शिकलो नाहीये, पण आपण कमीत कमी बिमार नाहीये. मग एखादा व्यक्ती बिमार असेल, तो म्हणत म्हणाल की ठीक आहे बिमार पडलो पण मला काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज नाही पडली, मी झालो नॉर्मल याच्याने, ठीक आहे की मेलो तर नाही ना आपण. मग इथपर्यंत आपण जर आपल्या स्वतःची मेन्शन करू शकतो आणि म्हणू शकतो, त्याला पण थँक्यू म्हणू शकतो जिवंत असताना. म्हणजे जी पण सिच्युएशन झाली ना आजच्याबद्दल मोठी सिच्युएशन आपण क्रिएट करू शकतो किंवा आपल्या स्वतःला सांगू शकतो की ही सिच्युएशन तर माझ्यासाठी खूप छोटी आहे. आणि इथं काय म्हणू शकतो आपण स्वतःला की आय एम ग्लॅड, मी खुश आहे आणि मी खूपच खुश आहे, ही सिच्युएशन बरी झाली अशी नाही झाली. म्हणजे एखादी घटना होती ना तर तीच आपल्या डोक्यामध्ये फिरत असते की अरे ते झालं ते झालं ते झालं ते झालं. मग त्याला आहे ना त्याचं मोठं पिक्चर दाखवावं लागतं की जर हे झालं असं, मग त्याच्यापेक्षा अजून काय होऊ शकत होतं. मग बरं आहे ना की कुठंतरी त्या शक्तीने वाचवलं, देवाने आपली मदत केली आणि बरं झालं थोडक्यातच मिटलं. म्हणतात ना लोक, बरं झालं बाई थोडक्यात लागलं, खर्चटलं, हे झालं, हे काय बरं होऊन जाईल पटकन, असा आपण विचार करतो. येस. बुद्ध के शब्दों को अपनी प्रेरणा बना ले और आज ही अपने जीवन की किसी ऐसी समस्या या नकारात्मक परिस्थिति को ले जिसे सुलझाना आपके लिए सबसे अधिक आवश्यक हो। इसके बाद कृतज्ञ होने के लिए 10 चीजों की तलाश करें। मैं जानती हूँ कि इस अभ्यास को शुरू करना चुनौतीपूर्ण हो सकता है, लेकिन बुद्ध ने आपको यह करने का तरीका दिखा दिया है। अपने कंप्यूटर पर या अपने कृतज्ञता जर्नल में 10 चीजों की सूची लिख ले। आता आपल्याला काय करायचं, आपली कुठली पण एक परिस्थिती किंवा आपली समस्या, जी काही समस्या असेल, हेल्थ मध्ये असेल, पैशामध्ये असेल किंवा रिलेशनशिप मध्ये असेल, करिअर मध्ये असेल, त्यातला कुठली पण समस्या असेल त्याला ते घ्यायची आणि ती लिहायची की हा हा माझा इथे ब्रेकडाऊन चालू आहे, हे आहे.
मग त्याच्यामध्ये तिथं आपण हे करू शकतो, की काय चांगलं काय आहे त्याच्यामध्ये आणि ही जर ठीक आहे अशी समस्या आहे, याच्यापेक्षा जर मोठी समस्या असतील किंवा याच्यापेक्षा मोठी फॉर एक्झाम्पल आता पैशाचा प्रॉब्लेम आहे एखाद्याला किंवा एखाद्याला चॅलेंजेस आहे. मग आता तर ते आपल्याला खाण्यापिण्यापुरते मिळालेले, आजचं तर झालेलं आहे. 1 महिन्याचं जर आपल्याकडे रॅशन आहे. ह्या गोष्टी जर आपण केल्या, की बरं आहे मला तर कमीत कमी असं तर नाही ना दुसऱ्या कोणाकडे मागायची तर वेळ नाही. ठीक आहे, हे इथून नाही तर कुठून मला संधी मिळणारच आहे, सोर्स मिळणारच आहे. मग त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ही डीपमध्ये याची हे करायची की जो तुमचा प्रॉब्लेम घ्यायचा एक सिच्युएशन घ्यायची त्याला लिहायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ग्लॅड म्हणून करता येईल ना त्याचे पॉइंट्स काढायचे आपण पुढे ते बघूयात कसं. Yes. उदाहरण के तौर पर आपकी समस्या यह हो सकती है कि आप बेरोजगार हैं और अपनी सर्वश्रेष्ठ कोशिशों के बावजूद आपको अब तक नौकरी नहीं मिल पाई है। इस स्थिति को जादू से उलटने के लिए आपको इस पर कृतज्ञता के अभ्यास को केंद्रित करना है। आप क्या कह सकते हैं? इसके कुछ उदाहरण यहाँ दिए जा रहे हैं। 1, मैं बहुत कृतज्ञ हूँ कि इस दौरान मेरे पास अपने परिवार के लिए अधिक समय है। 2, मैं कृतज्ञ हूँ कि खाली समय होने के कारण अब मेरा जीवन बेहतर व्यवस्थित हो गया है। 3, मैं कृतज्ञ हूँ कि मेरे पास जीवन में अधिकतर समय नौकरी रही है और मैं अनुभवी हूँ। 4, मैं सचमुच कृतज्ञ हूँ कि यह पहली बार है जब मैं बेरोजगार रहा हूँ। 5, मैं कृतज्ञ हूँ कि रोजगार के नए विकल्प उत्पन्न हो रहे हैं और हर दिन नई नौकरियां सामने आ रही है। 6, मैं उन सारी चीजों के लिए कृतज्ञ हूँ जो मैंने नौकरियों के लिए आवेदन और साक्षात्कार देते समय सीखी है। 7, मैं कृतज्ञ हूँ कि मेरा स्वास्थ्य अच्छा है और मैं काम कर सकता हूँ। 8, मैं अपने परिवार के प्रोत्साहन और समर्थन के लिए कृतज्ञ हूँ। 9, मैं उस आराम के लिए कृतज्ञ हूँ जो मुझे मिला क्योंकि मुझे इसकी ज़रूरत थी। 10, मैं कृतज्ञ हूँ कि नौकरी खोने की वजह से मुझे ये एहसास हो गया कि यह मेरे लिए कितनी अधिक मायने रखती है। मुझे अब तक ऐसा एहसास कभी नहीं हुआ था। आता प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये काही ना काही परिस्थिती येत असतात की ज्या चॅलेंजेस असतात पण त्यावेळेस आपण बघतो ना काही काही लोक आहे ना त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेतात की माझं हेच विश्व आहे पूर्ण नाही का किंवा याच्यामध्ये तसे डिप्रेशन मध्ये जातात किंवा एन्झायटी मध्ये जातात आपण बघतो मग आता इथे एक उदाहरण दिलंय की समजा एखादा युवक आहे आणि त्याला नोकरी नाहीये काही कारणाने त्याची नोकरी गेली फॉर एक्झाम्पल असं पकडूया मग याच्यामध्ये त्यांनी किती पॉईंट सांगितले की नोकरी जरी गेली तर मग काय काय तिथं चांगलं होऊ शकतं आणि काय काय चांगलं ग्लॅड गेम ते खेळू शकतो. ठीक आहे ना, नोकरी गेली तर आता मी माझ्या फॅमिलीला वेळ देऊ शकतो, मुलांना वेळ देऊ शकतो, त्यांच्यासोबत जेवण करू शकतो, गेम खेळू शकतो, मस्त आराम करू शकतो स्वतःला आणि आता सध्या स्वतःवर काम करू शकतो, पुस्तकं वाचू शकतो. असे कितीतरी याच्यामध्ये पॉइंट शोधले पाहिजे आणि नोकरी गेली म्हणून काय झालं, की माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे आणि नोकरीला कुठं कमी गेलेत. असं बघा घरातले लोकं किंवा आपल्याला जर प्रोत्साहन द्यायचं असं अशी सिच्युएशन आली तर म्हटले त्याला काय धाड भरली का तिथं? नोकऱ्या काय कमी झाल्या आहे का? किंवा असं आपल्याला समजावून सांगताना सांगता की नाही तुझं हे व्यवस्थित मग आता ही तर गोष्ट माझ्यासोबत पहिल्यांदा झाली ना फर्स्ट टाइम झाली तिथं सांगितलं कितीतरी लोक ऑलरेडीच किती वर्षापासून असेल ना कितीतरी त्यांच्या नोकऱ्या गेल्या असेल 10-10 5-5 सारख्या बदल मला कडतं हे पहिल्यांदा आहे आणि परत म्हणू शकतो की चला माझ्याकडे 6 महिन्याचा आहे बँक बॅलन्स आहे की जेणेकरून मी घरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू आणू शकतो आणि त्या 6 महिन्यामध्ये मी शोधू शकतो वॅकन्सी पण भरपूर आहे आणि परिवार पण किती चांगला की सगळे म्हणताय की नाही आज ना उद्या काहीतरी होईल त्या सिच्युएशन मध्ये लोक काहीतरी चांगला बिझनेस पण टाकतात किंवा काहीतरी मोठं फ्लो पण त्यांच्यामध्ये होतं आता लॉकडाऊन मध्येच उदाहरण घ्या ना किती लोकांचे चांगले बिझनेस बसलेले बिझनेस चांगले ते सगळे हे झाले काही लोकांनी शिफ्ट झाले इकडून तिकडे शिफ्ट झाले ज्यांचं ते चालू होतं दुकान ते ऑनलाईन मध्ये म्हणजे त्याच्यातून पण काहीतरी शिकायला मिळालं तिथून पण लोकांची लेवल अपच झाली तिथून पण लोक वरतीच गेले मग ती सिच्युएशन जरी आली आपल्या लाईफ मध्ये आणि येणार आहे त्याच्यासाठी जर आपण तयार राहिलो आणि त्याच्यातून काय काय हे शोधून काढले पॉईंट आपली एक सिच्युएशन घेऊन आपण असे पॉईंट काढू शकतो त्या परिस्थितीला येस. बेरोजगार व्यक्ति की कृतज्ञता के फलस्वरूप वह भिन्न परिस्थितियों को आकर्षित करेगा और उसकी वर्तमान स्थिति निश्चित रूप से जादुई तरीके से बदल जाएगी। दरअसल कृतज्ञता किसी भी नकारात्मक स्थिति से अधिक शक्तिशाली होती है और यह अनगिनत तरीकों से नकारात्मक स्थिति को बदल सकती है। आपको तो बस कृतज्ञता का अभ्यास करना है और जादू होते दिखना है। मग आपल्याला
जर हे करायचंय, आपल्याला माहिती आहे की ही परिस्थिती जी आहे, सिच्युएशन आहे, ती कुठेतरी आपणच अट्रॅक्ट केली असते आहे ना. आपल्याच या गोष्टीमुळे आपणच कुठेतरी तिथं नकारात्मक टाकलेली आहे, त्याच्याबद्दल पास्ट मध्ये कंप्लेंट केलेली आहे, पास्ट मध्ये काहीतरी आपणच रायता तिथं फेलवलेलं आहे, त्याच्यामुळे ती परिस्थिती आता आहे. मग आता आपल्याला हे मिळालेलं मॅजिक मिळालेलं आहे. आपण तिथे जास्त जास्त अभ्यास करून स्वतः बघू शकतो ती गोष्ट हील होताना, आणि त्या गोष्टीमध्ये परत आपण प्रकाश टाकू शकतो, आपला लाईट आपण वाढवू शकतो. येस. आइए एक और उदाहरण लेते हैं। एक बेटे की अपने पिता से खटपट चल रही है। बेटा महसूस करता है कि वह चाहे जो कर ले पिताजी कभी संतुष्ट नहीं होंगे। एक, मैं कृतज्ञ हूँ कि मेरे जीवन के अधिकतर संबंध सचमुच अच्छे हैं। दो, मैं अपने पिता के प्रति कृतज्ञ हूँ कि वे मेरी शिक्षा की खातिर इतनी कड़ी मेहनत करते हैं जो उन्हें नहीं मिल पाई। मैं कृतज्ञ हूँ कि पिताजी ने मेरे बचपन में हमारे परिवार को सहारा दिया, क्योंकि मुझे जरा भी अंदाजा नहीं था कि हमारे परिवार का खर्च चलाने के लिए कितनी कड़ी मेहनत और धन की जरूरत होती है। मैं कृतज्ञ हूँ कि पिताजी मुझे बचपन में हर शनिवार को बास्केटबॉल खिलाने ले गए। मैं कृतज्ञ हूँ कि पिताजी आजकल मुझ पर इतने सख्त नहीं हैं जितने कि पहले हुआ करते थे। मैं कृतज्ञ हूँ कि पिताजी मेरी इतनी ज्यादा परवाह करते हैं, क्योंकि यदि उन्हें परवाह नहीं होती तो वे मुझ पर इतनी सख्ती नहीं करते। मैं कृतज्ञ हूँ कि पिताजी के साथ मेरे संबंधों की बदौलत ही मैंने यह सीखा कि अपने बच्चों के प्रति करुणा रखना चाहिए और उन्हें ज्यादा अच्छी तरह समझना चाहिए। मैं पिताजी के लिए कृतज्ञ हूँ जो उन्होंने मुझे दिखाया कि प्रसन्नचित्त और आत्मविश्वासी बच्चे पालने में प्रोत्साहन कितना महत्वपूर्ण है। मैं सचमुच कृतज्ञ हूँ जब मैं अपने पिता के साथ हंसता हूँ। कुछ लोग तो ऐसा भी नहीं कर पाते क्योंकि उनके पास पिता ही नहीं है। और मैं, जो लोग अपने पिता को खो चुके हैं, उन्हें दोबारा कभी अपने पिता के साथ हंसने का मौका नहीं मिल पाएगा। मैं सचमुच कृतज्ञ हूँ कि मेरे पास पिता है, क्योंकि कठिन समय के बीच अच्छे समय भी रहे हैं और पिताजी के साथ आगे भी और अच्छे समय रहेंगे। माहिती आहे, अजून एक उदाहरण आपल्याला दिलंय. जर आपल्याला तशी परिस्थिती असेल, काही लोकांची सिच्युएशन असेल तशी, की एका रिलेशनशिप मध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी आली, किंवा एका रिलेशनशिप मध्ये कुठेतरी ब्रेकडाऊन, मग इथं उदाहरण काय सांगितलंय की तुमच्या वडिलांचं आणि तुमचं, एखाद्या मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं काय झालं, भांडण झालं, किंवा काहीतरी एखाद्या गोष्टीत वाद झाला असेल, किंवा होतं ना असं की मुलगा म्हणतो मला नोकरी करायची, बिझनेस करायचा, वडील म्हणतात तू नोकरीच कर, किंवा काही लग्नाविषयी किंवा कशाही विषयी जरी असं झालं, किंवा खटपट म्हणतात ना, छोटी मोठी खटपट, मग त्या मुलांनी जर शोधून काढायचे त्याच्याकडे ग्रेटफुल काय काय गोष्टीसाठी आहे तो वडिलांसाठी, तर इथे खूप सुंदर सुंदर पॉइंट काढले बघा, की मी खरंच कृतज्ञ आहे ना माझ्या वडिलांसाठी, की ते अगोदर एवढे सक्त होते पण आता त्यांना वेळानुसार कळायला लागलं, आता एवढे ते सक्त नाही. आणि मी खरंच, मला आता कळायला लागलेलं आहे की मी लहान होतो तेव्हा एवढा खर्च टाकतोय, किंवा मला मी सहज म्हणायचो बुटं द्या, हे द्या, किंवा मला गेम घ्यायचा आहे, बॅट घ्यायची, बॉल घ्यायची, ते सहज मला मिळत होतं. आणि मला ते काही वाटत नव्हतं त्याचं, की ती गोष्ट पण कशी मॅनेज करताय, कसं आणताय, मग त्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या कळायला लागतात. आणि मग अरे अरे मी खरंच, मला हे पण कळायला लागलंय की माझ्या वडिलांनी माझं पालन पोषण कसं केलं असणार आहे, कसं त्या काळामध्ये त्यांनी मला लहानाचं मोठं केलं, चालवलं, किंवा शाळा शिकवली, ट्युशन लावली. तर हे किती महत्वपूर्ण आहे, एक वडिलांनी म्हणजे चांगलं देणं. आणि आपले वडील जे रागवता बोलतात ते कोणासाठी, आपल्यासाठीच. किंवा जे काही आपल्याला असं वाटतं, भरपूर मुलं म्हणतात की हिटलर आहेत नाही का, वडील हिटलर आहेत, किंवा असं एक बोललं जातं मजाक मजाक मध्ये एकमेकांना फ्रेंड सर्कल मध्ये बोलताना वगैरे आपण ऐकतो की अरे हे तर हिटलर आहे, पण त्यांच्या पाठीमागे त्यांचं प्रेम जे आहे, किंवा त्या कठीण, एक वडिलांना म्हटलं जातं की नाही, की नारळाची प्रतिमा दिली जाते की एक कठीण आहे आतमध्ये मऊ आहे, तर ते कोणाच्या काळजीपोटी बोलतात, किंवा कोणाचे आयुष्य चांगलं सुधारण्यासाठी बोलतात. जर आपण ह्याचं गहराई म्हणजे आतून असा विचार जर केला, हे सगळं जे होतं ते शेजारच्या पोराला तर पटकन बोलायला जाणार नाही आपल्याला, जसं आत्ता दाखवताय किंवा बोलताय, मग आपल्यालाच बोलतील ना. आणि परत जर विचार केला, किती लोकांना तर ही संधीच मिळत नाही. काही लोकांना लहानपणापासून वडील नसता, काही लोकांचे थोडे मोठे त्यांच्याकडे वडील नसता. मग जर आपण ही विचार करतोय की आपल्याला तर ही संधी आहे ना, वडिलांसोबत भांडणतेसाठी, भांडण सुद्धा आपल्यासाठी ग्लॅड होऊ शकतं. म्हणजे काही लोकांना भांडायची पण संधी आहे का आता? नाहीये. मग आपण आपल्या वडिलांसोबत भांडण पण करतोय, किंवा आपला काही वादही होतो, तो पण आपल्यासाठी ग्लॅड घेईन, कारण ते आहेत आपल्यासाठी. आपल्याला फोन येतोय त्यांचा. काही लोकांना फोनही येणार नाही त्या लोकांचा, किंवा ते हसू शकत नाही. म्हणजे ह्या कठीण परिस्थितीमध्ये पण आपल्याला
इतके सारे 10 ग्रॅटिट्यूड काढू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त पण आपण काढू शकतो. किंवा जास्त प्रॉब्लेम असेल, जास्त हील करायचं असेल तर त्यासाठी आपण जास्त म्हणजे 100-1 पण आपण ग्रॅटिट्यूड काढू शकतो, एक लहानपणापासूनचे आई वडिलांविषयी किंवा जे पण आपलं महत्वाचं रिलेशनशिप आहे त्याच्याविषयी. Yes. पिता के लिए बेटा जब कृतज्ञता की भावनाएं पूरी शिद्दत से महसूस करेगा, तो इसके फलस्वरूप उनका संबंध बेहतर हो जाएगा। बेटा अपने पिता के बारे में सोचने और महसूस करने का तरीका बदल लेगा, जिससे वह चीज भी बदल जाएगी जो वह अपने पिता से आकर्षित करता था। भले ही बेटा मन ही मन कृतज्ञ हो, लेकिन क्वांटम और ऊर्जा के स्तर पर बेटे की कृतज्ञता पिता के साथ उसके संबंध पर जादुई असर डालेगी। यदि वह अपनी कृतज्ञता को कायम रखता है, तो आकर्षण के नियम की बदौलत बेटे को अपने पिता के साथ कहीं बेहतर परिस्थितियां प्राप्त होगी और उनका संबंध तत्काल बेहतर होने लगेगा। मग जर आपण एखाद्याला चांगली फ्रिक्वेन्सी पाठवतोय, चांगला विचार करायला लागतो, की चला ह्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहे, ह्या गोष्टीसाठी थँक्सफुल आहे, या सगळ्या जर गोष्टी आपण व्हायला करायला लागतो, मग आपण जर खरंच हे करायला लागतो, कृतज्ञता आहे, म्हणजे हे क्वांटम फिजिक लेवलवर ही जी ऊर्जा आहे, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, आपण एकदा एखाद्या व्यक्तीला चांगली फ्रिक्वेन्सी पाठवतो, तीच आपल्याला रिटर्न येत असते. बरोबर आहे ना? कारण आपण कनेक्ट आहे एकमेकांना आणि आपले आई वडील जे असतात ते जास्त कनेक्ट असतात आपल्या सोलला किंवा आपले जे जवळचे नियर बाय असतात, आपल्या ब्लड रिलेशन मध्ये असते लोक कनेक्ट असतात. मग ते सुद्धा सेम फिलिंग करायला लागतात तिकडनं. आपण जरी त्यांना बोलून नाही दाखवलं ना, हे सगळं लिहितोय, फील करतोय, महसूस करतो. महसूस म्हणजे काय? एक फिलिंग करतोय, भावना आपण उत्पन्न करतोय. तर ह्या दोघांचे रिलेशन आहे ना, फील व्हायला दोन्हीकडनं पण तात्काळ मदत व्हायला लागते. अनुभव करून बघा, हे खूप सुंदर अशी प्रॅक्टिस येईल. येस. याद रखें, आप कैसा महसूस करते हैं, उससे आप यह पता लगा सकते हैं कि आपकी कृतज्ञता काम कर रही है या नहीं। कृतज्ञता का अभ्यास करने के बाद आपको स्थिति को लेकर बहुत बेहतर महसूस होना चाहिए। कृतज्ञता की जादुई शक्ति के सक्रिय होने का पहला प्रमाण यह है कि आपकी भावनाएं ऊपर उठ जाती है। इसलिए जब भी आप परिस्थितियों को लेकर बेहतर महसूस करें, तो जान ले कि परिस्थितियां बेहतर होने वाली है और समाधान प्रकट होने वाले हैं। आप जिस भी नकारात्मक स्थिति को सुलझाना चाहते हो, उसका तरीका एक ही है। उस पर केंद्रित कृतज्ञता का अभ्यास तब तक करते रहे, जब तक कि आप अंदर से बेहतर महसूस न करने लगे। फिर आपको बाहरी जगत में भी जादू दिखने लगेगा। आता आपण स्वतः एक गोष्ट फील केली असेल किंवा माहिती आहे सगळ्यांना, की बघा जेवढा त्रास आपल्याला इतर गोष्टींना नाही होत ना, किंवा पैशाचा प्रॉब्लेम असेल किंवा हेल्थचे काही चॅलेंज असेल, जेवढा त्रास त्याच्याने होत तेवढा आपल्याला नातेसंबंधात होतो. बरोबर आहे? ऍग्री सगळे? की नात्यांचं जे पेन होतं ना किंवा काही म्हणजे काही अडचणी असेल, काही गैरसमज असेल, तिथून जे पेन व्हायला लागतात, तिथूनच लोकांचे बॉडीला पण प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतात. मग आपले जे आता रिलेशन असतील, काही 50-60 लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असं पकडू नियर बाय, हा ना, त्यात फ्रेंड आले, नातेवाईक आले, मावशी, काका, मामा जे आले, मग ज्याच्या ज्याच्या सोबत आपल्याला आपल्या रिलेशनशिप मध्ये निगेटिव्हिटी म्हणजे कुठेतरी ब्लॉकेज असते, आज ना उद्या आपल्याला त्रास देणार आहे किंवा कधी कधी आपल्याकडे रिटर्न रिवॉर्ड मध्ये येणार आहे. मग आपल्याला ते लक्षात ठेवायचंय की आपल्याला कुठले येत असेल तर आपण ते देऊन पण काढू शकतो. हा, इतके इतके या लोकांसोबत माझ्या इथं अंधकार आहे, इथं निगेटिव्हिटी आहे. मग जिथं जिथं अंधकार आहे ना, ते आपल्याला असं वाटतंय की चला त्याच्यातले 2-3 जे आहे ना मेजॉरिटी, 2-3 आपण काढू शकतो की ह्या 2-3 मला याच्यासोबत हे आहे. मग ह्या 2-3 ह्याच्यामध्ये हीच सगळी प्रॅक्टिस आपण करू शकतो आणि त्याच्यामध्ये काय काय चांगलं होतं पास्ट मध्ये, आता सध्या तर नाही, किंवा आपल्याला नाहीच भावना नाही का. एखाद्याला असं वाटतं की नाही त्याच्याशी मला बोलायची इच्छा होत नाही किंवा नाहीच मला हे करायचं, मग त्याला पण आपल्याला ते कार्मिक तर क्लिअर करणं आहे किंवा ते ग्रेटफुल तर क्लिअर करणं आहे. मग त्याला तिथेच कमीत कमी ना तो, कारण आपण जर तसंच ठेवलं ना ते झाकून, म्हणजे तो एक प्रकारचा कुडा आपल्या आतमध्ये, आता आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करतो किंवा आपल्याला असं वाटतं समोरच्याला काही वाईट वाटत, त्याचा त्रास कोणाला होत असतो? आपल्याला, आहे ना. मग हे जे काही प्रॅक्टिस आहे ती आपल्यासाठी करायची, समोरच्या व्यक्तीसाठी नाही करायची. येस. आप जिन 10 चीजों के लिए कृतज्ञ है, उनकी लिखित सूची इस तरह बनाए। मैं डैश के लिए बहुत अधिक कृतज्ञ हूँ, या मैं डैश के लिए सचमुच कृतज्ञ हूँ, और खाली स्थान में भर ले कि आप किस चीज के लिए कृतज्ञ है।
यदि आपको अधिक आसान लगता हो तो आप कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल करने का वॉल्ट डिज्नी का तरीका भी आजमा सकते हैं। मैं बहुत खुश हूँ कि डैश और इस वाक्य को पूरा करते हुए लिखे कि आप किस बारे में खुश है। मग एक आपल्याकडे हा ठीक, कंटिन्यू करायचं. कंप्लीट कर। हा. एक बार जब आप उन 10 चीजों की सूची बना ले जिनके लिए आप कृतज्ञ हैं, तो नकारात्मकता को बाहर रखने के जादुई तरीके का अभ्यास यह लिखकर पूरा करें। आदर्श समाधान के लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। मग आता आपल्याला काय सांगितलंय, इथं प्रॅक्टिस काय सांगितलेली आपल्याला, की आपल्याला तिथं जर असं वाटतं की नाही एखादी गोष्ट आहे तिथं आपल्याला चांगलं फील नाही किंवा चांगल्या त्या मेजॉरिटी जे आहे रिलेशनशिपचे उदाहरणं याच्यात दिलेली जास्त करून, मग त्याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस तिथे इग्नोर पण केले, म्हणजे आता चांगलंही नाही आणि वाईटही नाही, आपण सध्या काय करतो तिथं इग्नोर करतो. म्हणजे इग्नोर म्हणजे काय, ती पण निगेटिव्हिटीच आहे, मग ती पण आपल्याला काढावं लागणार, नाही तर काय होणार, ती आपल्याला ती दुसऱ्या फॉर्म मध्ये ती परत आपल्याकडे येणार आहे. मग आपल्याला तिथं लिस्ट बनवायची एक आणि लिहायचे की मी ह्या ह्या कारणासाठी कृतज्ञ आहे. ते 5 मधलं असू शकतं किंवा मी ही गोष्ट आहे त्याच्यासाठी त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ आहे, आणि मग ते त्या व्यक्तीचं नाव लिहू शकतो किंवा त्या व्यक्तीचं आपण. आणि याच्यात अजून आपल्याला सोपं वॉल्ट डिझनीचं सांगितलंय है ना, की बरं आहे ठीक आहे एवढं आहे, इथून पुढचं तर आपलं चांगलं आहे, जे झालं ते झालं, आणि आय एम ग्लॅड म्हणू शकतो किंवा ही गोष्ट तिथे टाकू शकतो, स्वतःला फील करू शकतो मी तर खुश आहे ना, तो त्याच्या जागी खुश आहे, मी त्याला माफ केलं त्याने मला माफ करावं, आपण माफी मागून तर आपण ग्लॅड आय एम ग्लॅड इथे ठेवू शकतो. आणि छानपणे एकमेकांना जर असं घरातलं असेल किंवा दुसरं असेल, ती झाली ठीक आहे सिच्युएशन, ती आता कम्प्लीट करू, तिथं ती एंड करूया आणि आपण त्याला टाटा बाय बाय करूया. म्हणजे आपल्याला ती आपल्याकडे ठेवायची नाही, ती निगेटिव्हिटी परत आपल्याकडे ठेवायची नाही. मग आपल्याला आपल्याला कळालं की आपण एकदा लिस्ट बनवली, हे त्याला म्हणजे ती गोष्ट आपल्याला लेट गोच करायची पूर्णपणे, है ना. ती गोष्ट नाहीच ठेवायची आपल्याला आपल्या डोक्यामध्ये. म्हणजे सारखं होतं की बऱ्याच वेळा नात्यांमध्ये किंवा असं होतं, किंवा आता फॅमिली एकत्र येतात ना, जेव्हा अशा काही दिवसानंतर सणावाराला काही न काही करून असं एखादी घटना जी ना मागची निघत असते आणि त्याच्यावर परत सगळ्यांचे वाद होत असतात. त्यावेळेला तुम्ही तसं नसतं केलं ना, तर मग हे असं झालं असतं. त्यावेळेला तुम्ही तो व्यवहार असेल, पैशाचा असेल, हे असेल, मग ह्याच्याने काय होतं, परत ते सगळं खाजणं निघणं किंवा ती जखम जी आहे ना कुठेतरी परत गेल्या जाते. मग त्याच्यात आपल्याला त्यावेळेस ते तसं झालं ना, ठीक आहे ती सिच्युएशन झाली, पण आज तर चांगलं आहे किंवा त्याच्यामुळे त्या परिस्थितीमुळे आज आपण या परिस्थितीला आहे, असं आपण त्या परिस्थितीमध्ये काही शोधू शकतो आणि तिथे खाली लिहू शकतो नंतर, आदर्श समाधान के लिए थँक्यू थँक्यू थँक्यू, त्या परिस्थितीमुळे आज मी इथे स्ट्रॉंग आहे. येस. और सिर्फ आज के लिए देखें कि क्या आप कोई नकारात्मक बात कहे बिना एक दिन रह सकते हैं। यह एक चुनौती हो सकती है, लेकिन यह देखें कि क्या आप पूरे एक दिन ऐसा कर सकते हैं। इसका एक महत्वपूर्ण कारण है क्योंकि हम में से अधिकतर लोगों को पता ही नहीं होता कि हम कितनी नकारात्मक बात बोलते हैं। लेकिन एक दिन अपने शब्दों पर गौर करने के बाद आपको इसका अंदाजा हो जाएगा। याद रखें, नकारात्मकता और शिकायतों से ऐसी ही अधिक चीजें आती है, और यदि नकारात्मक शब्द बोलते वक्त आप उनके बारे में जागरूक रहते हैं, तो आप ठहर कर फैसला कर सकते हैं कि क्या आप सचमुच उसी तरह के परिणाम चाहते हैं जिस तरह की बात आप कहने जा रहे हैं। यदि आप खुद को कोई नकारात्मक बात सोचते या कहते हुए पाए, तो यहाँ दी जा रही जादुई लाइफलाइन का इस्तेमाल कर सकते हैं। तत्काल रुक जाए और कहे, लेकिन मुझे कहना है कि मैं डैश के लिए सचमुच कृतज्ञ हूँ। खाली स्थान में कोई भी चीज भर ले जिसके लिए आप कृतज्ञ हैं। इस जादुई लाइफलाइन को अपने साथ रखें और जरूरत महसूस होने पर इसका इस्तेमाल करें। और यदि भविष्य में कोई छोटी समस्या या स्थिति प्रकट होती है, तो अंगारों के प्रबल ज्वाला में तब्दील होने से पहले ही उन्हें कृतज्ञता से बुझाना याद रखें। इस तरह आप अपने जीवन में जादू को भी प्रज्वलित कर देंगे। आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्याला जर नकारात्मक नाही पाहिजे, आपल्याला नाही निगेटिव्हिटी नाही पाहिजे, तर मग आपल्याला आपल्यावर ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे दिवसभरातून. असं एक दिवस आपल्याला शोधायचंय की मला आज काहीच कंप्लेंट करायची नाही, है ना. आणि जिथं कंप्लेंट केली पण एखाद्या होतं ना तोंडातून, तर निघतच परत आपली ती सवयच आहे, किंवा काय होतच एखाद्या छोटं छोटं काही होत असेल तिथं कॅन्सल 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 पटकन म्हणायचं, किंवा त्याला प्रतिबाद पलटू पण शकता. पुढच्या टॉपिक मध्ये आहे तुम्हाला परत ते. तर हे आपल्याला आपल्या शब्दावर किंवा आपल्या स्वतःवर आहे ना असे नियंत्रण, लहान बाळ कसं, आपण लहान बाळ असताना
त्याला हे करतो, त्याला बाहेर जाऊ नये म्हणून दरवाजाला एक ते हे लावतो, काय म्हणतात ना त्याला, ते याच्यासारखं लावलं जायचं की तो बाहेर पाहू नये म्हणून, किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, तोंडात काही गेलंय का, हे काही, तसं आहे ना आपल्यावर आहे ना, आपल्याला एक नियंत्रण करायची प्रॅक्टिस करायची एक दिवस. आणि त्यामध्ये ना आपण दिवसभरात काय काय आपल्याला सगळं चांगलंच बोलायचं, आणि कधी कधी नाही बोलण्यापेक्षा शांतच राहायचं. मौन मध्ये पण ताकद आहे ना ती. मग नाही जमत असेल तर एक दिवशी आपल्याला असं समजा, भरपूर जण मौनची प्रॅक्टिस करतात किंवा मौन धरतात, 3 दिवसाची करतात, 2 दिवसाचं करतात, नाहीतर मग एका वेळेला आपल्याला इतरांशी वाद कमी टाळायचा. मग याच्याने काय होतं, आपले बाकीचे इंद्रिय आहे ना ऍक्टिव्हेट व्हायला लागतात, आणि बाकीचे इंद्रिय आहे ना ते पण असे चांगले काम करायला लागतात. त्यांना पण थोडासा, आपल्याला माहिती आहे की आपल्या निघणार आहे, आपलं शटर जर उघडलं तर काही काही कोणाशी बोलणं होणार आहे, वाद होणार आहे. मग एखाद्या वेळेस आपण काय म्हणतो, नको, त्याच्यापेक्षा त्याच्याशी बोलणंच नको, संवादच नको, तो विषय छेडणंच नको, असं आपल्याला तिथं वाटायला लागतं. मग ते आलं म्हणजे परत ते आलंच ना तिथं. मग त्यावेळेला आपल्याला काय करायचंय की थोडस शांत बसून घ्यायचं, आणि जेव्हा आपण शांत बसतो किंवा ध्यानामध्ये बसतो, मेडिटेशन करतो, तीच गोष्ट इथे परत लागू पडती. आपण आपल्या एक इंद्रियांना आराम द्यायला लागतो, तोंडाला आराम देतो, म्हणजे तोंडाने बोलायचं म्हणजे विचार परत डोक्यात चालतो, मग त्यावेळेस शांत राहतो. मधल्या मध्ये जर आपण ग्रॅटिट्यूड करायला लागलो, थँक्यू म्हणायला लागलो, की आपले जे इंद्रिय बाकीचे आहेत ते ऍक्टिव्ह व्हायला, आपल्याला सोलकडनं काही काही कनेक्शन येतं, आणि ते कळतं की इथं ही आहे. आणि मग इथं सांगायचं की तो जर वाक्य बोललं गेलं की आता ठीक आहे, मी बोलले की आज ना खूपच असा पाऊसच चालू आहे, बारीक बारीक, काय नुसतं सकाळपासून बाहेर जायचं, मग नंतर परत आपण त्याला हे करू शकतो, हा पण वातावरण मस्त आहे, छान वाटतंय जरासं, असं त्याला काहीतरी तुमच्या विषयाला तुम्ही चेंज करू शकता. तिथे गेलंय तुम्हाला तुम्ही बोलून, आणि ते आपली लाईफलाईन जी आहे ना ती यूज करू शकता. म्हणजे एखाद्या मैत्रिणीचा, तिचा ना स्वभावच असा आहे फटकळ, मला आवडतच नाही असं बोललं, पण छान आहे मनाने, अशी काही ती दुसऱ्यांचा वाईट विचार करत नाही. होतं ना असं, आपण पटकन एखादं बोललं होतं आणि परत बोलता बोलता, म्हणजे मजाक मध्ये पण बोलतो, एखाद्याला बोलला गेलं तर परत त्याला म्हणायचं, ठीक आहे ना, पण ती माझ्यासाठी किती करती, आठवणीने तिला बर्थडे लक्षात राहतो, आठवणीने स्टेटस ठेवती, हे करती ते करती. मग त्यावेळेस लगेच आपण ती कन्व्हर्सेशन चेंज करू शकतो तिथे तिथं. येस. जादुई अभ्यास क्रमांक 7, नकारात्मकता से बाहर निकलने का जादुई तरीका। अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची को दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करे। अपने जीवन की किसी ऐसी समस्या या नकारात्मक स्थिति को चुन ले जिसे आप सबसे अधिक सुलझाना चाहते हैं। 10 चीजों की सूची बनाएं जिनके लिए आप नकारात्मक स्थिति में कृतज्ञ है। अपनी सूची के अंत में लिखे आदर्श समाधान के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। केवल आज के लिए देखें कि क्या आप बिना कोई नकारात्मक बात कहे एक दिन गुजार सकते हैं। यदि आप खुद को कोई नकारात्मक बात कहते या सोचते हुए देखें तो जादुई लाइफलाइन का इस्तेमाल करें। तत्काल रुक जाए और कहे, लेकिन मुझे कहना है कि मैं डैश के लिए सचमुच कृतज्ञ हूँ। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस, मागचाच आपल्याला सिंपल दिलेला आहे त्यांनी, आपले 10 ग्रॅटिट्यूड आपल्याला लिहायचे, रोजचा तो सेम अभ्यास आहे की आपल्याला लिहायचंय, थँक्यू थँक्यू म्हणायचंय, ते लिहून वाचून त्याला फील पण करायचं, नुसतं रट्टा मारल्यासारखं नाही, किंवा आपण ते काही असं नाही, रोजचं आपल्याला कामच आहे तसं समजून नाही, की आपल्याला ते खरंच त्याच्यामध्ये भावना रोज उत्पन्न करायचं. मग आता आपल्याला नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये कुठं कुठं अंधकार आहे सध्या, आपल्याला कुठं कुठं आपण तो अंधकार जाण्या अंजनामध्ये फेरला, आपली काही तिथं हे नव्हती, चुकी नव्हती, किंवा आपल्याला ते माहित नव्हतं, किंवा आपण असंच रँडमली आपल्याकडनं त्या गोष्टी घडत गेल्या. मग त्या गोष्टी शोधायच्या आणि त्या लिहायच्या, की इथे पैशाच्या बाबतीत असेल, हेल्थच्या बाबतीत असेल, किंवा एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, ते आपण लिहायचंय, आणि त्याच्यामध्ये 10 चांगल्या चांगल्या गोष्टी काय त्या लिहायच्या, आणि त्या नकारात्मक जे आहे त्या काळ्या याच्यामध्ये पण काय आपल्याला चांगलं सापडता येईल, म्हणजे कोळशाच्या खाणीत आपल्याला हिरे शोधायचे, आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला म्हणायचंय थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि एक दिवस आपल्याला असं करायचं आहे की तो आजचा दिवस तर गेला पूर्णपणे, ठीक आहे, उद्या करा, उद्यापासून करा, की उद्या आता आपल्याला हनुमान चालीसा तर करायची, आपला अर्धा दिवस तर छानच जातो, त्याच्यानंतर पुढचं जे येईल की मला नाही बोलायचंच नाही, कंप्लेंट करायची नाही, निगेटिव्ह बोलायचंच नाही. मग थोडंसं शांत बसून घ्यायचं, बोलणं, कम्युनिकेशन किंवा व्हॉट्सअप चॅट असेल किंवा फोन कॉल असेल तर ते थोडंसं एक टाळायचं बोलणं, किंवा हे आहे त्याच्यात बोलणं न बोलणं ते हे. मग त्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की आजचा दिवस आपल्याला कमीत कमी शांत गेला, पीसफुल गेला, आणि आपले ग्रॅटिट्यूड रॉक प्रॅक्टिस जी आहे ती कंपल्सरी करायची. येस.
तर आजचा टॉपिक खूप सुंदर आहे आणि हा परत परत हा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे, कारण नाही हे चॅलेंजेस लाईफमध्ये येत जाणार आहेत. परिस्थिती कशी पण कधी पण चेंज होत जाती. मग त्यावेळेस आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, आय एम ग्लॅड. बऱ्याच वेळा इथं हाताच्या याच्यावर पेनाने जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा लिहून काढत असते आय एम ग्लॅड. म्हणजे माझ्या लक्षात राहतं. असं जर आलं काही चॅलेंजेस, थोडं बहुत छोटं मोठं आलं, काही चिडचिड झाली मुलांच्या याच्यात किंवा काही पण असं नाही का, आपलं काम पटकन मग तिथं लक्षात येतं की ते आय एम ग्लॅड म्हणून असेल ते लिहून ठेवलं की मग लक्षात येतं, अरे हे एवढं आहे ना, ठीक आहे ना, आय एम ग्लॅड. मग ते एक स्वतःला हे लावायचं, आय एम ग्लॅड, आय एम ग्लॅड, आय एम ग्लॅड. मग ठीक आहे, एखाद दिवशी कामवाली बहिणी आली, रोज येते आय एम ग्लॅड, काही तुम्ही त्याच्यामध्ये ते तुमच्या सिच्युएशन नुसार तुम्ही तिथं स्वतःला तयार करायचं आणि एक ग्लॅड गेम स्वतःसोबत खेळत राहायचं. मग तुमच्या मुलांनाही शिकवा, घरातल्या घरात कोणालाही तुम्ही सांगू शकता. तुम्ही येस, आलं इथपर्यंत लक्षात सगळ्यांच्या?